नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण बघणार आहोत मराठी निबंध 7वे ऑनलाईन शिक्षण फायदे व तोटे. ऑनलाईन शिक्षण फायदे व तोटे. आपल्या देशात एक काळ होता जेव्हा पालक आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुलमध्ये पाठवत असत. लहानपणापासून ते 24 वर्षाच्या वयापर्यंत विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असे. त्यांना पुस्तकी अभ्यासासोबत आध्यात्मिक संस्कार आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जायचे. शिक्षणाच्या या प्रक्रियेला गुरुकुल पद्धत म्हटले जायचे. नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली. शिक्षणाच्या पद्धती बदलून इंग्रजी शाळा व महाविद्यालये देशात आली. आज देशातील सर्वच विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत आहेत आणि गुरुकुल पद्धती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. आपल्या देशात अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. देशातील परंपरागत शिक्षणाने आधुनिक रूप घेतले. वर्तमान काळात एज्युकेशन अर्थात ऑनलाईन शिक्षण भारतासह जगभरात लोकप्रिय झाले आहे. ऑनलाईन शिक्षण एक अशी शिक्षण प्रणाली आहे ज्यात शिक्षक इंटरनेटचा वापर करून देशातील किंवा जगभरातील कोणतीही कोपऱ्यात आपल्या विद्यार्थ्यांना शिकू शकतात. ऑनलाईन शिक्षणाचे फायदे. ऑनलाईन शिक्षणाला आधुनिक शिक्षणाचे नवीन स्वरूप म्हटले जाऊ शकते. यात विद्यार्थ्यांना लांब प्रवास करून शाळेत फळ्यासमोर बसण्याऐवजी घर बसल्या लॅपटॉप वरून शिक्षकांशी संपर्क करता येतो. या शिक्षणासाठी आवश्यकता एवढीच आहे की विद्यार्थ्यांकडे चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाईल कम्प्युटर अथवा लॅपटॉप असायला हवे. आज शाळा, कॉलेज तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी कोचिंगसाठी घराबाहेर न जाता घरीच राहून निश्चितपणे शिक्षण घेत आहेत. या शिक्षणामुळे दूर शाळा असणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणारा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचतो. विदेशात शिक्षणाची इच्छा असूनही आर्थिक परिस्थिती ठीक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा फायदा झाला आहे. ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या वेळेनुसार योग्य वेळ निवडून लेक्चर करू शकतो. ऑनलाईन शिक्षणाचे तोटे. ऑनलाईन शिक्षणात वेळ आणि पैसा दोघींची बचत होते, परंतु असे म्हटले जाते की कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. ऑनलाईन शिक्षणाचे देखील तसेच आहे. जसे एकीकडे त्याचे फायदे आहेत, त्याच पद्धतीने अनेक नुकसान व दुष्परिणाम देखील आहेत. आपल्या देशात अजूनही अनेक खेड्यागावात इंटरनेट उपलब्ध नाही व ज्या लहान शहरांमध्ये इंटरनेट आहे तेथे त्यांची गुणवत्ता फार चांगली नाही. ऑनलाईन शिक्षणासाठी योग्य नेटवर्कची आवश्यकता असते. ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने व्हिडिओ थांबणे, आवाज ऐकू न येणे किंवा व्हिडिओ अडकणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते. आधी शाळेत गेल्यावर शिक्षेचे भयाने विद्यार्थी लक्ष देऊन शिक्षकांचे शिकवणे ऐकत असे, परंतु ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी काय करत आहे हे शिक्षकांना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थी बेशिस्त होतात आणि कित्येकदा ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेत नाहीत. व्यावहारिक अनुभव आणि प्रात्यक्षिके ही शिक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. ऑनलाईन शिक्षणात जास्त करून प्रात्यक्षिकांचा अभाव दिसून येतो. या शिक्षणात ॲनिमेटेड व्हिडिओचा उपयोग केला जातो. शाळेत विद्यार्थी भौतिक वस्तूंचे निरीक्षण करून अभ्यास करतात.
या प्रात्यक्षिक स्पर्श त्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण करतो. परंतु ऑनलाईन शिक्षणात याची कमी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होत नाही. याशिवाय तासनतास मोबाईल अथवा लॅपटॉप स्क्रीन समोर बसून विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास निर्माण व्हायला लागतो. डोकेदुखी, डोळ्यात आग होणे व थकवा येणे यासारख्या शारीरिक समस्या तर चिडचिडेपणा यासारखे मानसिक समस्या निर्माण होतात. बघा, तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला आणखी कोणता निबंध पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा. तेव्हापर्यंत राम राम.